लोकसभा 2024च्या निवडणुका संपत आल्या आहेत आणि लोकसभेचे 7 पैकी फक्त 2 टप्पे बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर S&P BSE सेन्सेक्स आणि निफ्टी 50 अस्थिर झाले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDA सलग तिसऱ्यांदा निवडून येईल अशी बहुतेक विश्लेषकांची अपेक्षा आहे. पण भाजपाने सध्या सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये 400हून अधिक जागा निवडून येतील असे सांगितले आहे. यावर विश्लेषकांचे म्हणणे आहे की भाजपाच्या 400हून अधिक जागा निवडून येणे कठीण आहे. बर्न्स्टीन येथील विश्लेषकांनी यावर्षी बाजारपेठांमध्ये नफा बुकिंगची अपेक्षा आहे. बर्न्स्टीन संस्थेचे म्हणणे आहे की नजीकच्या काळात व्यवसायाची भावना कमी होईल. गरिबांसाठी कर सूट आणि श्रीमंतावर अधिक कर लावून वित्तपुरवठा केला जाऊ शकतो. थेट परकीय गुंतवणुकीतही घट होईल. अशा परिस्थितीत बर्न्स्टीनला मोठा सरकारी खर्च, मनरेगा मजुरी आणि राजकोषीय तुटीत तीव्र वाढ अपेक्षित आहे, जी चालू आणि पुढील आर्थिक वर्षासाठी 5.2% पुढे जाऊ शकते असे वाटते. नजीकच्या काळात पायाभूत क्षेत्रांवर गंभीर परिणाम होतील. पायाभूत प्रकल्पांमधून निधी सामाजिक उपक्रमांकडे वळवला जाईल. खाजगी क्षेत्रांना इन्फ्रामध्ये भाग घेण्यास प्रवृत्त केले जाईल, ज्यामुळे सर्वात व्यवहार्य प्रकल्प उदयास येतील. 10 किलो मोफत अन्न वितरणामुळे साठा कमी होईल आणि सार्वत्रिक मूल उत्पन्न म्हणजेच UBI, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा या योजनेची मंजुरी वाढल्याने इतर वस्तूंची महागाई जवळपास 6% पुढे जाण्याची शक्यता आहे, असे बर्न्स्टीनचे व्यवस्थापकीय संचालक वेणुगोपाल गैरे आणि निखिल अरे यांचे मत आहे. लोकसभा निवडणुकीत NDAला जवळपास 330 ते 350 जागा मिळण्याची संभाव्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर बाजारात तेजी येईल. निफ्टी 50 निर्देशांक 23,000चा टप्पा ओलांडण्याची अपेक्षा आहे. परंतु सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल कळाल्यानंतर नफा बुकिंग होईल. निर्मल बंग येथील संस्थात्मक इक्विटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल अरोरा यांच्या म्हणण्यानुसार बाजारांना विश्वास नाही की NDA 400चा टप्पा ओलांडेल आणि NDAची अब की बार 400 पार ही कथा अखेरीस खरी ठरणार नाही. जर भाजपाने स्वतःच्या 290 पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर बर्न्स्टीनचे म्हणणे आहे की बाजारात लगेचच तेजी येईल आणि त्यानंतर अल्पकालीन नफा बुकिंग होईल. जर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने 260 ते 290 जागा जिंकल्या तर नजीकच्या काळात शेअर बाजारात सौम्य नफा बुकिंग होऊ शकते आणि जर भाजपाने 240 ते 260 जागा जिंकल्या तर नजीकच्या काळात मध्यम नफा बुकिंग होईल. जर भाजपाने 240 पेक्षा कमी जागा जिंकल्या तर लोकभावना परत येईल आणि नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग होईल. अशा परिस्थितीत यावर्षी बाजारासाठी कमी किंवा नगण्य परतावा मिळण्याची शक्यता आहे, असे बर्न्स्टीनचे म्हणणे आहे.